विलिनीकरणावर रोहित पवारांनी दोन मोठे दावे केलेत। विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनणार होते असा दावा रोहित पवारांनी केला। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय। अमोल डॉक्टर आमच्याकडे माहिती खूप आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिले, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते। दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती। त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिले, ताईंनी दिले, शशिकांत शिंदे साहेबांनी दिले। ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे। तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या, तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे। विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो, जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते। ही काय वेळ आहे का? अजित दादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं? आज आमचा पक्ष वेगळा आहे। आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत। जयंत पाटलांच्याकडे जवळपास 30दा त्यांच्या मिटिंगा झाल्या आणि त्याच्या समोरच लोढा राहतात। त्यांनी ते अशा अनेक गोष्टी सांगल्या, पण मला असं वाटतं की दोन परिवार एकत्रित यायला निघाला असेल तर त्या परिवाराला एकत्रित येऊ दिलं पाहिजे, त्याला कोणी अडवायची गरज नाही असं मला वाटतं।